डिझाईन कशी मग कराल काय ना परत कॉपी करायची नाही, ओरिजिनल टाकायचं ओरिजिनल खेळायचं. सगळं सुटलंय पण वहिला काय अजून सुट्टी नाही. आणि जिंदगीत दुखापती एवढ्या झाल्यात का पट्टी शिवाय पर्याय नाही. आता सुट्टीन पट्टी मॅच झालंय पण पट्टी अशी गेली ना पायात चपली जात नव्हता. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ चाललो होतो साईटवर, गाण्यात असे होते ना, मी गाण्याचे एवढे भारी वाजतो ना भैया, डायरेक्ट विषय टॉपचा होऊन जातो आणि डायरेक्ट माझ्या संग लोकांचा मूड उदास होऊन जातो नाही का. साईटवर गेलो मस्तपैकी कांडे गोळा करून वर घेऊन गेलो, कांडे बिंडे मारायचे होते नाही का, स्लॅब बांधायचा होता. मस्तपैकी स्टील वर घेतला ना. आज मला कळालं होतं स्टील चांगला मा खालून वरून किस घेणारी, स्टीलने चांगलाच किस घेतला होता. पण 2 बॉटाचा विषय करायचा ना, 2 बॉटाचा विषय डायरेक्ट बदलून टाकला होता. विषय डायरेक्ट दानक्यात करून टाकला होता आणि वरती गेलो स्लॅब बांधून घेतला. डिझाईन कशी भैया नाद करते काय, कॉपी करायची नाही. आजकाल काही डिझाईन निघायला लागल्यात. आता ही डिझाईन तेव्हा स्लॅब खोलतो ना तेव्हा अशी टॉपची दिसताना खालून सगळा स्लॅब बी बांधून घेतला नाही का. नंतर स्लॅब बी बांधून घेतला एकदा भुंगापेठ मध्ये आवरून घरी निघलो होतो नाही का. माझ्या गाणे ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असा या नासक्याचा नेमकं ब्रेकअप झाला काय. खरं सांगायचं म्हणजे आज कुठं जुळालंच नाही. ब्रेकअप कुठून आहे, आमच्या मिस्टर लोकांची मजा घेत होतो. येता दिसली आम्हाला हागणगाडी. आता हागणगाडी म्हणजे खरं सांगायचं म्हणजे ना, जुने लोक आगनगाडी म्हणतात आणि त्याच्यात आमचा नाना म्हणत होता हागणगाडी चालली. कारण की आताचे लोक रेल्वे म्हणतात आणि जुने लोक म्हणजे आगनगाडी आहे. त्याच्यामुळे नानाची थोडी मजा घेत होतो. संध्याकाळी आलो ना आवरून पायाची पार उदात झाली ती. दिवसभर स्लॅब बांधून त्याच्यावर लोड आलता गज लागलेल्या ठिकाणी. असं मोठं पाय सुजलं होतं. आर पार फाटून हात झाली 150 किलोमीटर पर्यंत. पट्टी करून घेतली. बरं पट्टी केली अशी केली का डायरेक्ट चप्पल पायात नव्हतं जाताना. आमचा कार्यकर्ता तिथं पट्टी करता म्हणत होता नात करती काय यावाच लागतंय. म्हणलं जमलं गाड्या तुलाच.